अशी एक चर्चा आहे की डिलिमिटेशन विधेयकावर युबीटी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी केंद्र सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर डीएमके देखील त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. एकंदरीत या पक्षांनी घेतलेल्या भूमिकेकडे कशा प्रकारे बघता आणि काँग्रेसची काय भूमिका राहणार आहे? हे बघा, तुम्ही प्रश्नच विचारताना सांगितलं की शक्यता आहे, म्हणजे अजून फायनल काहीच नाही आहे असं त्याचा अर्थ निघतो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मूळ प्रश्न असा आहे की त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यावे तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दलचं आमचं कुठलंही दुमत नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की BJP विशेष करून जी सरकार आज देशामध्ये नरेंद्र मोदीच्या रूपानं आहे ती RSS चालवत आहे. आणि RSSनी अनेकदा सांगितलं की आम्हाला हे संविधान मान्यच नाही. आता हे संविधानच जेव्हा यांना मान्य नाही आणि डिलिमिटेशनच्या नावाने ज्या पद्धतीनं संविधानिक व्यवस्थेच्या ढाच्यालाच हे संपायला निघाले, हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यामुळे काँग्रेस पूर्ण ताकदीनं संविधानाच्या बाजूनं उभा राहील. संविधान वाचलं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आमचे नेते राहुल गांधीजींनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की आमचे जे इंडिया अलायन्सचे जेवढे लोक आहेत त्यांना ही भूमिका कळत नसेल असा माझा मुद्दा नाही. पण निश्चितपणे आज देशाच्या संविधानाला वाचवण्यासाठी सगळ्याच पक्षांनी एकत्रित यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. एकंदर ज्या प्रकारे खासदारांची फुटाफूट सुरू आहे, केंद्र सरकारची त्या दिशेने रणनीती दिसत आहे की डिलिमिटेशन विधेयक त्यांना पारित करून घ्यायचं आहे. त्यासाठी असणारं संख्याबळ जे त्यांना जिथे जिथनं पॉसिबल असेल तिथनं ते मिळवण्याचा प्रयत्न करतात. बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलं की राम मंदिर असेल, तिथली चोरी असेल, देशभरातल्या हिंदूच्या देवळातल्या मंदिरातली चोरी असेल, अशा अनेक प्रकरणं आता आपल्याला पाहायला पुढे मिळतात आहे. धर्माच्या नावाने ही सत्तेत आलेत. हिंदू धर्माच्या लोकांना त्यांची दिशाभूल करण्याचं पाप या लोकांनी केलं. त्यांच्याकडूनच त्यांच्या परिश्रमाचे पैसे धर्माच्या नावाने घेतलेत आणि त्याला लुटलं. अशा पद्धतीचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. आणि मग ज्या RSSला, ज्या भाजपला कधी संविधान मान्य नव्हतं, त्यांनी दुसऱ्या पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, त्याला विकत घेण्याचा परंपरा, आणि नाही ऐकलं तर त्याला ED, CBI या पद्धतीच्या यंत्रणेचा वापर करून, संस्थांचा वापर करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा या लोकांनी प्रयत्न केलेला आहे. तो आता सगळ्यांना दिसतं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अंतर्मनातली जी भावना असते, कारण या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला देणं लागतं, आणि जेव्हा देणं लागत असेल आणि लोकप्रतिनिधी म्हणून देणं लागत असेल तर या देशाचं संविधान आहे म्हणून तुम्ही आमदार झालात, तुम्ही खासदार झालात, तुम्ही प्रधानमंत्री झालात, तुम्ही मुख्यमंत्री झालात, मंत्री झालात, पण संविधानच नसेल तर तुम्हाला आमदार खासदार काय ग्रामपंचायतचा मेंबरसुद्धा होता येणार नाही. ही भूमिका प्रत्येकाने लक्षात घ्यावी, एवढंच आम्ही म्हणू शकतो. अशी आमची भूमिका आहे. ज्या प्रकारे जयंत पाटील यांची भेट घेतली सुनील तटकरे यांनी, कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारमध्ये काहीतरी हालचाली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा काहीतरी प्रवास वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे. मला असं वाटत नाही, कारण की जयंत पाटील माझ्यासोबत बसतात विधानसभेत. त्यांना आम्ही अनेकदा विचारलं, ते म्हणाले असं कुठलंही काही नाही, आम्ही इंडिया आघाडीबरोबर राहू. एकनाथ शिंदे दिल्लीला 6 खासदार घेऊन गेलेले आहे. अजूनही कायदेशीर पेच कायम आहे. शिवसेना उभाटा गट दावा करता की 6 खासदार कायदेशीरदृष्ट्या त्यांच्या बाजूने आहे आणि शिंदे म्हणते की आमच्या बाजूने. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेची फूट झाली त्यावेळेस शेड्यूल 10 प्रमाणे कारवाई जी सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग राहिली आणि तिला एक निवडणूक संपतपर्यंत त्याच्यावरचा निर्णय झाला नाही, आजहीपर्यंत झाला नाही. तर कायदेशीर बाब जेव्हा तुम्ही म्हणताय, पण शेड्यूल 10 आपलं एकदम क्लिअर आहे
पक्षविरोधी कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई करता आली असती, पण माननीय सुप्रीम कोर्टाने तारीख पे तारीख देऊन त्या प्रकरणावर का पडदा घातला हे कळण्यासारखं मला कळत नाही. त्याच्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाचा जो अधिकारातला बाब आहे, पण अशा या प्रकरणात त्याच वेळेस आळा पडला असता तर असं आमदार आणि खासदार पळून गेले नसते असं मला वाटतं. रामरक्षा आंदोलन शिवसेने नागपूरमध्ये ठेवलं आहे. त्यांनी सर्वांना आव्हान केलं आहे, इतकंच नाही तर संघ परिवार असेल, मुख्यमंत्री असेल किंवा काँग्रेसच्या नेत्यांना, की त्यांनी त्या रामरक्षा पठणामध्ये सहभागी व्हावं आणि अयोध्येला जो प्रकार घडला त्याचा प्रतिकात्मक निषेध नोंदवावा. बिलकुल. आता देशातील सर्वसामान्य लोकांनी आणि विशेष करून हिंदू धर्माच्या लोकांनी या अयोध्येच्या घटनेचं सगळीकडे निषेध केलेला आहे. भाजप आणि RSSचा या निमित्तानं खरा चेहरा पुढं आलेला आहे. ज्या पद्धतीनं RSSचे लोक त्या ठिकाणी बसून, भाजपचे लोक त्या ठिकाणी बसून त्यांनी लोकांचा दिलेली दानपेटीच लुटून टाकली, म्हणजे हे मोगलापेक्षा खतरनाक लोक आज देशाच्या समोर आलेले आहेत. आणि म्हणून हिंदू धर्मियांनी निर्णय केला की यांचा निषेध केला पाहिजे आणि रामाचा तर आशीर्वाद रामामुळेच आम्ही आहोत. जितनी चाबी भरे राम उतना ही चलेगा खिलौना असं ते गाणं आहे, ते वास्तविकता आहे. आणि त्याच्यामुळे या पापी लोकांना, ज्यांनी लोकांच्या भावना, श्रद्धा यांना ठेच पोहोचवली, त्यांच्या श्रमाचा पैसा जो भगवान श्रीरामाच्या मंदिरासाठी खर्च केला तो पैसा यांनी लुटला, डाका टाकला, त्यांच्या विरोधात एक मोठी मोहीम देशपातळीवर सुरू झालेली आहे. भाऊ, शिवसेनेच्या रामरक्षा पठणानंतर काँग्रेसही रामटेकच्या गड मंदिरातून राम भक्त आस्था जागरण यात्रा काढणार आहे. बिलकुल काढलीच पाहिजे, काय त्याला काही नाही. श्रद्धेचा भाग आहे. हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन या सगळ्या व्यवस्थेला बघितलं पाहिजे. हे काँग्रेस असेल किंवा UBT असेल हा मुद्दा नाही. हा आखरी धर्माचा आहे, धर्माच्या आस्थेचा आहे. आणि ज्या पद्धतीनं यांनी हिंदूच्या मंदिरात जे लूट माजवलेली आहे RSS आणि भाजपनी, त्यांच्या विरोधात देशातल्या सगळ्याच लोकांनी, सगळ्या हिंदू धर्मियांनी एकत्रित आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. संघ परिवाराने या संपूर्ण घटनेला घेऊन जी भूमिका घेतली आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? संघच आहे ना त्याच्यात इन्व्हॉल्व. भूमिका काय घेणार आहे? संघच आहे. त्यांनी निषेध नोंदवला आहे. अरे त्याला नंतर 20-25 दिवसानंतर त्यांना जाग आला, पण एवढे दिवसाचा जो पैसा गेला कुठं, कोणाच्या घरात गेला, कोणाच्या व्यवस्थेमध्ये गेला, कोणासाठी खर्च केला, ते तर त्यांच्याच अंडरमध्ये होते. सगळ्या RSSचेच पदाधिकारी तिथं होते. त्यामुळे 20-25 दिवसानंतर त्या घटनेचा निषेध करून चालणार नाही. त्याची जबाबदारी घेऊन RSSनी आपल्याला स्वतःला रजिस्टर केलं पाहिजे. कारण की लोकांचे पैसे गोळा करणारी व्यवस्था जी कोणी असेल त्या व्यवस्थेला चॅरिटीचा याच्यामध्ये तो रजिस्टर झाला पाहिजे. संघ का रजिस्टर करत नाही? त्याला आता 100 वर्ष पूर्ण झाली संघ निर्माण होऊन. का नाही त्यांनी अजूनपर्यंत रजिस्टर केलं? आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाचा हिशोबच द्यायचा नाही, रजिस्टरच करायची नाही संस्था. आणि त्याच्यामुळे हे जे सगळ्या घटना आहेत त्या घटना आता सगळ्या पुढे आलेल्या आहेत. अमित शहा आतापर्यंत या विषयावर बोलले नाही किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणारच नाही, कारण की तेही वाटेकरी आहेत, तेही हिस्सेदार आहेत या सगळ्या व्यवस्थेचा. आणि त्याच्यामुळे हिंदू धर्माला भ्रष्ट करण्याची जी व्यवस्था या लोकांनी सुरू केलेली आहे, त्याच्यामुळे आता बोलणार काय? आता उलटा चोर कुतवाल को डाटे. आणि अनेक लोक भाकीत करतात आहेत आता अलीकडे काळात की एखादी अशी घटना करून घेईल की राम मंदिराच्या या पापाची यांनी जे पाप केलेलं आहे त्याची चर्चाच आता करायची नाही, अशी एखादी घटना देशात करायची. ते त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. भाऊ, मतदारसंघाच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकात 50% जागा वाढविण्याचा निर्णय झाल्यास शरद पवारांचे राष्ट्रवादी त्याला पाठिंबा देणार असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा त्यावेळेस आमचे स्वर्गीय प्रधानमंत्री राजीव गांधींनी या देशामध्ये त्याची सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे या देशामध्ये काँग्रेसनीच महिलांच्या आरक्षणाला प्राधान्य दिलेलं आहे. 33% आरक्षण महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत द्यावं ही भूमिका होती. त्याचा कायदा पारित झालेला आहे, घटनादुरुस्ती झालेली आहे. मग 2024मध्ये ती का ना त्याला अंमलात आणली गेली? 2023मध्ये कायदा पारित झाला, पण त्याला 24मध्ये का अंमलात आणलं नाही? तर आज महिला मोठ्या प्रमाणात आज तुम्हाला खासदार आमदार आणि सत्तेमध्ये पाहता आल्या असत्या. तर
त्यावेळेस का नाही या लोकांनी विरोध केला की बाबा तो पहिले लागू करा. हे संविधान आपण लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये कायदा पारित केलेला आहे, घटनादुरुस्ती केलेली आहे. पण ठीक आहे, काही गोष्टीला कोणाला बहाणा करायचा असेल तर तो भाग आहे. हळूवारप्रमाणे त्याला 50% करता आलं असतं, त्याला काही विरोध करायचं कारण नाही. पण जी लोकसभेमध्ये कायदा पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी नरेंद्र मोदींची सरकार करत नसेल तर त्याबद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी लागणार आहे. कुठेतरी महिला मतदारांना ज्या प्रकारे त्यांनी लक्ष केलं आणि संपूर्ण देशामध्ये 2029च्या दृष्टीने हे सगळं नियोजन सुरू आहे. हे तुम्हाला असं वाटतंय की त्या पद्धतीचं ते करतात आहे. त्यांना महिलांना टार्गेट करायचं नाही, महिलांना न्याय द्यायचा. आणि आपण महाराष्ट्रात पाहिलं असेल की लाडकी बहीण योजनामध्ये 3,500 कोटी रुपये एजीच्या ऑडिट पॅरामध्ये निघाले की ते पैसे कोणाला दिले तेच दिसत नाही. म्हणजे बहिणीच्या नावाने या बैमान भावांनी जनतेची तिजोरी, राज्याची तिजोरी लुटली, हे सुद्धा आता काल परवा लक्षात आलं. त्यामुळे महिलांना पुढं करायचं, ज्या RSSमध्ये महिलांना स्थान नाही, आजची BJP त्याच्यापासून जन्म झालेला BJPचा, असं कुठं महिलांचं घेणं देणं. त्यांना महिलांना पुढं करायचं आणि मागून मलिंदा खायचं, हा यांचं धोरण आहे. हो, राष्ट्रवादीकडून अर्थ खात्यावर पुन्हा दावा केला जात आहे. मुख्यमंत्र्यांना काही राष्ट्रवादीचे नेते सुद्धा भेटणार आहे. तो त्यांचं एक बघा, सरकारचा भाग आहे. सरकारमधले जे घटक पक्ष आहेत त्यांनी काय काय करावं, कोणाला मारामारी करावी, तो त्यांचा भाग आहे. आपण हे पाहिलं असेल महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचं विधानसभेमध्ये दोघांचं भांडण झालं, ते महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे नंतर काही आम्ही सख्खे भाऊ आहोत असं सांगायला ते नंतर मोकळे आहेत. पण खरी गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये फार वाद आहे. 3 तिघाडा काम बिघाडा चाललेला आहे त्यांचं. त्यामुळे जनतेसाठी योजना करण्यापेक्षा तिघांना कसं जास्त फायदा होईल आणि जनतेची तिजोरी कशी लुटता येईल याच्यावर ह्या महायुतीचं काम चाललेलं आहे. तुमचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवलं जाईल आणि राज्यात बावनकुळे यांना मुख्यमंत्री केलं जाईल अशी खूप चर्चा आहे. मित्राबद्दल थोडं काय वाटतं तुम्हाला? तर त्यांना मोठी संधी भेटत आहे, बावनकुळेलाही संधी मोठी भेटत आहे. विदर्भातच पद राहिलं तर कोणालाही आवडेल. त्यामुळे दोघांनाही शुभेच्छा. पण स्वीकारावं का दिल्ली जाणं फडणवीसांनी? तर त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, स्वीकारावं की नाही स्वीकारावं तो मला सांग. म्हणून काय वाटतं? अरे मी काय तुमचा काय म्हणणार, सल्ला आहे? माझा सल्ला, दोन्ही आमचे मित्र आहेत, बावनकुळेही आमचे मित्र आहेत, तेही आमचे मित्र आहेत, तर दोघांनाही आमच्या शुभेच्छा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.